ती हसली, पण हसण्यामागं काय दडलं होतं हे ज्याला समजलं तो किंवा तिचा राजकीय करिअर संपलेला होता। ती नव्हती केवळ एक मुलगी, ती होती एक फाईल, जी उघडली गेली तर अनेकांचा मुखवटा गळून पडणार होता। ही आहे एक हनी ट्रॅपची स्टोरी, पण केवळ स्टोरी नाही तर महाराष्ट्रातल्या सत्तेच्या खुर्च्या हलवणारी एक मोठी डावपेच। तर मंडळी, या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात हे हनी ट्रॅप काय आहे, त्याची सगळी स्टोरी काय आहे। तर नमस्कार मंडळी, मी श्याम आणि तुम्ही पाहताय स्टार खेडा। आता हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अशाच महत्त्वाच्या राजकीय आणि थेट भेटणाऱ्या व्हिडिओसाठी या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। आता करूयात व्हिडिओला सुरुवात। हनी ट्रॅप म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेम, मैत्री किंवा शारीरिक आकर्षण वापरून कोणाकडून गोपनीय माहिती मिळवणे, ब्लॅकमेल करणे किंवा त्याचा राजकीय वापर करणे, हेच हनी ट्रॅप। या घटना भारतात नवीन नाहीत। संरक्षण यंत्रणा, राजकीय नेते, पोलीस अधिकारी, मंत्री, उद्योजक यांचा डेटा चोरणं, व्हिडिओ काढणं आणि नंतर त्या आधारे दबाव टाकणं, हे सगळं हनी ट्रॅप मधलं नवं राजकारण आहे। तर मंडळी, हनी ट्रॅप नाव जितकं गोड तितकंच भयानक। हा प्रकार म्हणजे कोणीतरी एका व्यक्तीच्या आयुष्यात लटकवलेलं गोड जाळं असतं, मोहाचं, आकर्षणाचं आणि शेवटी सर्वस्व संपवणारं। आपल्याला वाटतं अशा गोष्टी फक्त चित्रपटातच असतात, पण आजच्या काळात राजकारण, पोलीस यंत्रणा, गुन्हेगारी आणि सायबर क्राईमच्या भोवऱ्यात हे हनी ट्रॅप्स म्हणजे एक गुप्त शस्त्र झालंय। महाराष्ट्रासकट भारतभर अनेक अधिकारी, पोलीस नेते आणि उद्योगपती अशा मोहजाळ्यात अडकलेत, कोणी स्वतःच्या वासनेनं तर कोणीतरी जाणीवपूर्वक फसवून। हनी ट्रॅप म्हणजे साधारणपणे एखाद्या तरुणीचा वापर करून एखाद्या पुरुषाला खास करून निर्णयक्षम पदावरच्या व्यक्तीला फसवणं, त्याचं खाजगी किंवा लैंगिक व्हिडिओ शूट करणं आणि मग ब्लॅकमेल करणं। पण हाच हनी ट्रॅप आज एका नव्या वळणावर आलाय। आता यात फक्त व्हॉट्सअप कॉल, इंस्टाग्राम DM, सायबर सेक्स आणि स्पाय कॅमेऱ्यांचा वापर होतोय। आणि विशेष म्हणजे यातील मुलगी नेहमी तशीच निष्पाप असते, बऱ्याचदा तीही ट्रेन केलेली असते गँग्स कडून, हनी ट्रॅप सिंडिकेट कडून। यात 2-3 मुली, एक सायबर तज्ञ आणि एखादा पोलीस किंवा गुन्हेगारी जगताशी जोडलेला माणूस असतोच। अशा सगळ्यांत एक नेटवर्क असतं। पुण्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला एका मुलीनं व्हिडिओ कॉलवर बोलताच त्याच्या अंगावरचे कपडे काढायला लावले। तो काही विचार करेपर्यंत त्याचा स्क्रीन रेकॉर्ड झालेला होता। दुसऱ्याच दिवशी त्याला फोन आला, तुझा व्हिडिओ व्हायरल करायचा की 10 लाख पाठवतोस। ही फक्त सुरुवात होती। मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक इथे ही टोळी सक्रिय आहे। अनेक नामांकित लोक, अगदी बँक मॅनेजर पासून ते पत्रकारांपर्यंत यामध्ये अडकलेत। काहींना तर पोलिसात केस सुद्धा करता आलेली नाही, कारण व्हिडिओ व्हायरल होण्याची भीती त्यांना स्वस्थ बसवत नाही। हे हनी ट्रॅप जाळं इतकं डेंजरस आहे की एका हनी ट्रॅप मध्ये अडकलेल्या व्यक्तीला सुसाईड सुद्धा करावं लागतं। कोल्हापुरातल्या एका प्राध्यापकाने आत्महत्या केली, कारण एक मुलगी सतत त्यांचं ब्लॅकमेल करत होती। तिच्या नावानं बनवलेला तोच एक डमी अकाउंट, त्याच्यावरचे खोटे चॅट्स आणि फेक व्हिडिओज। पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समजलं की ही मुलगी एकटी नव्हती, तिच्या मागे एक टीम होती। हनी ट्रॅप म्हणजे फक्त ब्लॅकमेलिंग नाही, यातून माहिती चोरली जाते, फाईल्स मागवल्या जातात, नोकर भरतीच्या परीक्षा लीक होतात, गुन्हेगारांना क्लीन चिट मिळतात आणि सत्तेच्या टेबलावर सौदे होतात। एकदा हनी ट्रॅप मध्ये अडकला की माणूस गप्प बसतो, कारण समाज, नोकरी, कुटुंब आणि प्रतिष्ठा सगळं धोक्यात जातं। एका आमदाराने हनी ट्रॅप मध्ये अडकून तब्बल 4 कोटी रुपये दिले। त्या मुलीच्या प्रेमात पडून त्याने तिला गाडी घेऊन दिली, फ्लॅट विकत घेऊन दिला, पण नंतर समजलं की तिचं आणखी 3 लोकांशी रिलेशन होतं आणि ती एका टोळीचा भाग होती। त्या आमदाराची फाईल सध्या ईडीकडे आहे, पण त्याने कुठेही तक्रार केली नाही। त्याची कारण स्पष्ट आहेत। ही हनी ट्रॅप सिंडिकेट मुख्यतः सोशल मीडियावर तयार होत असते। मुली बनावट प्रोफाईल तयार करतात, मग कोणाचं तरी मन जिंकलं जातं, फोन नंबर मिळतो, मग व्हिडिओ कॉलवर हळूहळू लैंगिक संवाद होतो आणि एकदा का शरीरदर्शन झालं की रेकॉर्डिंग सुरू, मग पैशाची मागणी किंवा काही ठिकाणी त्यांच्याकडून एखादं सरकारी कागदपत्र मागवायचं। एका क्लर्कला तर एका मुलीने कॉल करून फसवलं, त्याच्या लॅपटॉपमध्ये रिमोट ॲक्सेस मिळवला आणि संपूर्ण ऑफिस डाटा चोरी केला। हनी ट्रॅपचा वापर राजकारणातही मोठ्या प्रमाणात होतोय। एका मंत्र्याच्या पेला अशा प्रकारे फसवलं गेलं आणि त्या मुलीकडून पूर्ण कॅबिनेटच्या बैठकीचा ऑडिओ बाहेर गेला। एवढंच नाही तर काही वेळा या मुलींना जाणून बुजून मंत्र्यांच्या जवळच्या मंडळीच्या जवळ जाऊ दिलं जातं आणि मग या संबंधाच्या आधारे ब्लॅकमेलिंग केलं जातं। अजून भयावह बाब म्हणजे या हनी ट्रॅपमध्ये आंतरराष्ट्रीय गँगचा सहभागही वाढतोय। बांगलादेश, नायजेरिया, दुबईहून येणारे कॉल्स, इंस्टाग्रामवर अडचणीच्या इंग्रजीत चॅट करणाऱ्या मुली, या सगळ्या गोष्टींचा वापर करून भारताच्या लोकांना, मुख्यतः तरुणांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना फसवलं जातंय।
हनी ट्रॅप हे आता केवळ वैयक्तिक नात्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, हे एक प्रकारचं हत्यार झालंय. पोलिसांचं म्हणणं आहे की अनेकदा आरोपीपर्यंत पोहोचता येत नाहीत, कारण सगळी यंत्रणा व्हर्च्युअल असते. बनावट नंबर, फेक अकाउंट, फेक ईमेल आयडी आणि सायबर व्हीपीएनचा वापर. पीडित व्यक्तीच्या फोनवरून सर्व संभाषण होतं आणि तो फोन फॉर्मॅट करून पुरावे नष्ट केले जातात. पण हनी ट्रॅप फक्त पुरुषांना फसवत नाही, अनेक महिलाही त्या जाळ्यात अडकल्या जातात. एका महाविद्यालयीन प्राध्यापिकेचा अशाच प्रकारे व्हिडिओ बनवला गेला आणि तिच्याकडून परीक्षेच्या उत्तरपत्रिका बदलून घेतल्या गेल्या. हनी ट्रॅपचा वापर सध्या अनेक ठिकाणी एक सेक्स जिहाद म्हणूनही होतोय. काही कट्टरवादी गट हे जाळं एका विशिष्ट हेतूने वापरतायत, माहिती मिळवण्यासाठी, सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी किंवा सामाजिक अस्थिरता पसरवण्यासाठी. आणि म्हणूनच सध्या देशभरात हनी ट्रॅप विरोधात एक कडक कायदा आणायची गरज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक केसेस रिपोर्ट सुद्धा होत नाहीत, कारण समाजात बदनामी होईल या भीतीनं लोक गप्प बसतात. पण आता ही वेळ गप्प बसायची नाही तर लढायची आहे, कारण प्रत्येक वेळेस फासणारा गुन्हेगार नसतो, तो बहुतेक वेळा फसवलेला सामान्य माणूस असतो. आपल्या मुलांनी अशा घटनांना बळी पडू नये म्हणून त्यांना सायबर सेफ्टी, ऑनलाईन मर्यादा आणि सोशल मीडियाचा धोका याबाबत शिकवणं आजही गरजेचं आहे. कारण आज तुम्ही सावध राहिला नाही तर उद्या तुमच्या मोबाईलवर एक कॉल येईल, स्क्रीनवर एखाद्या सुंदर चेहऱ्याची स्मित हास्य करत तुम्हाला पाहणारी एखादी मुलगी दिसेल आणि मग तुमचं सगळं आयुष्य एका क्लिकवर संपून जाईल. मित्रांनो, जर आपण हे सगळं फक्त मनोरंजन म्हणून पाहिलं तर उद्या हे आपल्या घराच्या दारात येऊन उभं राहील. हे केवळ मोठ्या मंत्र्यापुरतं मर्यादित नाही. सामान्य पोलीस, सरकारी कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, डॉक्टर कोणालाही फसवलं जाऊ शकतं. हनी ट्रॅप ही फक्त सेक्स स्कॅन्डल नव्हे तर एक सत्ता उलथवणारी, आयुष्य उद्ध्वस्त करणारी आणि लोकशाहीच्या गाभ्याला धक्का देणारी सिस्टीम आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमचा काय अनुभव असेल किंवा तुम्ही अशी कोणती केस ऐकली असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच आणखीन राजकारणातील धक्कादायक आणि मनाला थेट भिडणाऱ्या राजकारणातील गोष्टींसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.